Thank you, Kotube. Thank you, Kotoweb. Thank you to GoToWeb. Thank you, GoToWeb. थँक्यू कोटवेब. Thank you to Kotoweb and all the members. Thanks to Kotoweb team. सगळ्यांना थँक्यू. मयूरच्या ग्रुपमधून आहेत बेमॅक्स, साहिल तांबोळी, श्रावणी भोसले, पृथ्वीराज काळे, सिद्धी खराडे. प्रोजेक्ट बेमॅक्स, आम्ही तुम्हाला आजारीच पडू देणार नाही, म्हणजे असं ते बोलले होते मला. Good afternoon, sir. My name is Shravani Bhosle and this is Sahil. So we will be representing our app Baymax. तर बेमॅक्स नाव हे का ठेवलं हे मी सगळ्यात एंडला सांगणार त्याच्याबद्दल. पण म्हणजे आता मला एक सिनॅरिओ सांगायचं की कसं होतं की आपण डे टू डे लाईफमध्ये ना आपले हेल्थ हे ॲनालिसिस करण्याचं म्हणजे आपण दुर्लक्ष करतो बऱ्याच वेळेला. कधी आपल्याला सर्दी होते आपण इग्नोर करतो, म्हणजे लगेच डॉक्टरकडे जात नाही, आणि असं दरवेळेला होतं. आता कसं होतं की माझे जे नेबर होते त्यांना कसं झालं की त्यांना म्हणजे छातीत पेन व्हायचं आणि ते डॉक्टरकडे पण जाऊन आणले. त्यांनी 2D इको केला आणि ECG केला आणि त्याच्यामध्ये पूर्ण कंप्लीट त्यांचं सगळं नॉर्मल होतं आणि त्यांना वाटलं की ठीक आहे मी बरं आहे म्हणून. आणि एक आठवड्यानंतर त्यांना इतका सडन पेन झाला छातीत की त्यांना म्हणजे ते जागेच्या जागी कोलॅप्स झाले. तर मग त्यानंतर त्यांनी जेव्हा स्ट्रेस टेस्ट केलं तेव्हा त्यांना ग्राफ ॲबनॉर्मल दिसला आणि तेव्हा त्यांना डिटेक्ट झालं, पण तोपर्यंत एक माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेला होता त्यांना. तर मग असे सिनॅरिओज असतात की जोपर्यंत लोकांना कळतच नाही की आपण आपल्या सोबत काय होते, आपलं बॉडी ॲनालिसिस कोणी करत नाही, त्यांना सडन म्हणजे आता आपण न्यूज पण बघतो की 4 वर्षाचा मुलगा अचानकच म्हणजे अचानक पॅरेंट्सला पण कळलं नाही की नक्की काय झालं आणि तो सडनली ऑफ झाला. परत पळता पळता म्हणजे लहान मुलं पळता पळता एक कोलॅप्स होऊन लगेच ऑफ झाला. असे बरेचसे सिनॅरिओ आहेत. तर मग त्याला एक विचार केल्यासाठी की सेल्फ केअर इज बेस्ट केअर, ह्याच्यासाठी आम्ही बेमॅक्स म्हणून एक ॲप बनवलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला फुल कंप्लीट बॉडी ॲनालिसिस भेटतो. आणि अजून एक पार्ट होता त्याच्यामध्ये की WHO पण असे रिपोर्ट्स भेटले आहेत की डिप्रेशन आणि एन्झायटी, आपण म्हणतो की ठीक आहे यार आय एम फिलिंग डिप्रेस्ड, असं खूप नॉर्मली बोलतो आपण. पण कसं आहे ना की डिप्रेशन हा एक खूप मोठा आजार पण बनू शकतो ज्याच्याने लोक सुसाईड करतात. म्हणजे आता सडन रिपोर्टमध्ये 7,20,000 लोकांनी सुसाईड केलं आहे फक्त डिप्रेशनमुळे. आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी म्हणजे त्यांचा जो एज गॅप होता तो 15 to 26 इयर्समध्ये होता. म्हणजे एवढे लहान वयाची मुलं डिप्रेशनमुळे सुसाईड करतात, कारण की त्यांना असं वाटतं की आपल्यासोबत बोलायलाच कोणी नाही आहे. असं होतं की मी खूप एकटा पडलो आहे आणि आपल्याबरोबर असं फील होतं ना की आपल्याबरोबर कोणतरी पाहिजे. आता प्रत्येकाकडे सगळ्यांबरोबर पार्टनर नसतो किंवा कोणी फॅमिलीमध्ये सपोर्ट नसतो. तर मग अशा वेळेला आपल्याला वाटतं की एक कोणतरी व्यक्ती हवा आहे जो की आपल्याला बोलेल, सांगेल. मग त्याच्यासाठी आम्ही मल्टी मॉडल एजंट तयार केले आहेत जे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला हेल्प करतील. तुम्हाला कोणाला बोलायला नसेल तो तुम्हाला सांगेल की तुम्हाला काय करायचं आहे. सो लेट्स स्टार्ट विथ अवर प्रोजेक्ट. तर आमचा जो मेन मॉडेल आहे तो चॅटबॉटच्या अराउंड रिव्हॉल्व करतो, जो की तुम्ही जे सिम्पटम्स त्याला सांगताय, जसं तुम्ही भिजून आला कुठनं, तर तुम्ही त्याला सांगताय की मी आज भिजलो आहे, तर तुम्हाला रेमेडी देतो. तर तो तुम्हाला रेमेडी देतो की तू आज भिजलाय, की तू म्हणजे शेक थोडं नाही का, त्या सगळ्या गोष्टी तो सांगतो. आणि या सगळ्या गोष्टी जसं की आता समजा माझं जॉईंट पण होते माझं, तर आम्ही प्रॉम्प्ट टाकलं की जॉईंट पण होते, तर ते सगळं सांगतं की होम रेमेडीज काय त्या सगळ्यासाठी. खाली जा, मेडिसिन्स काय घेऊ शकतो जे की कमी पॉवरचे आहेत. आणि ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट म्हणजे आपण जे सिम्पटम्स टाकलेत ओव्हर टाईम त्या गोष्टी हे इकडे सेव्ह होत आहेत. जे सिम्पटम्स आपण टाकले म्हणजे सगळ्या गोष्टी इकडे सेव्ह होत आहे. आणि जेव्हा जेव्हा तो उत्तर देतोय तो या सगळ्या गोष्टी पहिला अॅनालाइज करतोय की ह्याच्यावरनं त्याला काही ट्रॅक भेटतोय का. जसं की असं जर कॅन्सर असेल तर कॅन्सरचे काही सिम्पटम्स असतात जर आपण, आणि ते लवकर कळत नाही का, मग जरा युजर सर्च करत असेल की मला हा सिम्पटम आहे, तर ती गोष्ट इकडे सेव्ह होते आणि तो ट्रॅक ठेवतो. आणि ट्रॅक ठेवून असं सांगतोय ह्याच्यामध्ये की तुमचे ठीक आहे, तो असं सांगतोय त्याच्यामध्ये की तुमचे सिम्पटम्स हे आहे, पण तुम्हाला काय जास्त हे नाही आहे. आणि काय असेल तर तो डॉक्टर पण रिकमेंड करतोय आणि पॅथॉलॉजी टेस्ट कोणत्या केल्या पाहिजे ते पण रिकमेंड करतोय. आता या सगळ्या गोष्टी म्हणजे ॲपमध्ये ठेवण्यासाठी म्हणजे
जर समजा यांनी काय रिकमेंड केलं की तू ही मेडिसिन घे किंवा हे न्यूट्रिशनल ड्रिंक घे, तर या सगळ्या गोष्टी एका ॲपमध्येच राहण्यासाठी, म्हणजे जर त्यांनी सांगितलं तर बाहेर कुठं जाऊ नये घ्यायला वगैरे, त्या गोष्टीसाठी आम्ही ते पण इम्प्लिमेंट केले, ई कॉमर्स ॲपमध्येच इम्प्लिमेंट केले. तर ते आता आणि अजून एक पॉईंट होता की त्याच्यामध्ये तुम्हाला सिव्हिअरिटी आणि तुम्ही ते मॉडरेट ते बघितलं असेल, त्याच्याने लोकांना कळणार की तुम्ही किती सिव्हिअर, तुमचं जे सिम्पटम तुम्ही टाकले ते तुम्ही किती सिव्हिअरिटीमध्ये आहात, आणि जर खूप हाय लेवलला असेल तर तुम्ही डॉक्टरला व्हिजिट करा. अशी पण गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सो मग त्याने जे मेडिसिन रिकमेंड केले आहेत किंवा कुठलेही कमरेचा पट्टा किंवा कुठल्याही गोष्टी जे तुम्हाला आहेत ते तुम्ही इथं ई कॉमर्स ॲपमध्ये सर्च करू शकता. स्टोअर प्रोडक्ट्समध्ये इथे तुम्हाला न्यूट्रिशनल प्रोडक्ट्स किंवा काही तुम्हाला जर बरं नसेल वाटत किंवा तुम्हाला एनर्जी ड्रिंक्स पाहिजे असतील, एनर्जी बार पाहिजे असेल, तर त्यासाठी तुम्ही हे सगळं बघू शकता. तर आता सध्या आपल्याकडं हेअर केअरचे प्रोडक्ट्स ॲड केलेले आहेत. आता हे प्रोडक्ट्स आहे ना, आपण समजा हे कोणत्या मेडिकलने जॉईन केलेत ना, तर ओम मेडिकल. तर ओम मेडिकल ते आपले प्रोडक्ट जॉईन करणार त्याच्यामध्ये. जर का त्याने जॉईन केले असेल तरच ते प्रोडक्ट आपल्याला दिसणार. आता ॲड टू कार्ड म्हणजे हे कर, ॲड्रेस सिलेक्ट कर, आणि मॅपवरतून पण आपण लाईव्ह ॲड्रेस सिलेक्ट करू शकतो. तर इथून कंटिन्यू करायचं. रेझर पेव जायचं, पे नाव जायचं, नेट बँकिंग. तर नेट बँकिंग वर गेलं तर आपण तिथून पेमेंट सिलेक्ट करू शकतो. सक्सेस जर का केलं तर ते डॉक्टरचं म्हणजे जो वेंडर लॉग इन आहे ना त्या साईडला दिसणार की ना प्रोडक्ट ऑर्डर केले म्हणून, आणि किती रुपयाचं प्रोडक्ट म्हणजे किती रुपयाचं प्रोडक्ट तुम्ही घेतलंय, प्लस त्याची क्वांटिटी किती हे पण दिसणार. तर मग हे आम्ही असे 4 लॉगिन्स आहेत आमचे, ई कॉमर्स, पॅथॉलॉजी, डॉक्टर्स. तर मग ह्याच्यामधलं जो वेंडर्स आहे ते तिथून आता जसं बाय केलं आहे तसं इथं या साईडला त्याला फॅच होईल. तर आता हा आपला डॅशबोर्ड आहे. म्हणजे इथून पाठीमागं आता हिस्ट्री ही की आपलं टोटल रेव्हेन्यू किती आलं, म्हणजे किती आपण ऑर्डर्स आपल्या याच्यामध्ये झालेली आहेत, हे सगळं आपल्याला म्हणजे रन टाईमला दिसतं. आता आपल्याकडे कस्टमर एकच आहे, म्हणजे कारण की आता सध्या लॉग इन तर आम्ही 2 ठेवलेत, पण आम्ही जास्त करून एकच लॉग इनचं जास्त यूज केल्यामुळे आता सध्या कस्टमर म्हणजे एकच लॉग इनने हे आलेले आहेत, ऑर्डर्स आले आहेत. आता ऑर्डर्सवर क्लिक केलं तर आपले हे जे ऑर्डर्स आहेत ना आपण हे केलेले आहेत कस्टमर्सवरती. तर आपल्याकडे कस्टमर्स कोणकोणते आहेत ना, आता किती आता आदित्य वायर म्हणून एक आपल्याकडे कस्टमर आहेत, त्याने आपल्याकडून 8 प्रोडक्ट्स बाय केले. आत्ताचा आपण जो काउंट, आता आपण एक प्रोडक्ट बाय केला त्याचं एक काउंट येणार इथं, आणि त्याने आपल्या ॲपमध्ये किती पैसे स्पेंड केले, टोटल किती प्रोडक्ट्स बाय करण्यासाठी, तर त्याचा काउंट इथे दिसतो. आता ॲड प्रोडक्ट सुद्धा. आता समजा आता मी माझं मेडिकल म्हणजे आता माझं मेडिकल आहे, तर मला एखादं प्रोडक्ट जर का ॲड करायचं आहे तर आपण आपली प्रोडक्टचं नाव टाकायचं, कॅटेगरी सिलेक्ट करायची, आपली MRP किती, आणि आपण आपल्या पद्धतीने डिस्काउंट टाकायचा, तिथं डिस्काउंट सिलेक्ट करायचा. आणि इथून परत इमेज वगैरे ॲड केली ना, इथून आपली म्हणजे फोटोची इमेज ॲड करायची आणि ती अपलोड करायची. आता आम्ही याच्यामध्ये 2 प्रोडक्ट ॲड केले, एक अँटी हेअरफॉल शॅम्पू जो आता आपण ऑर्डर केला, आणि जी टीट व्हाईट कोलगेट म्हणजे ओरल केअरमध्ये ती जे आपण ऑर्डर हे मेडिकलने टाकली होती ती. आता बॅग जा. आणि ते युजर साईडला तुम्ही सर्च कराल तर तिथे कॅटेगरी वाईज आता हे टीथ वाईट ते ओरल केअरमध्ये येतात. मग ती ओरल केअर जर युजरने सर्च केला तर मग त्याला जे प्रोडक्ट्स आहेत ते तिथे त्याला दिसणार. आता टीट व्हाईटमध्ये आपण जे ऑलरेडी प्रोडक्ट्स ॲड केले ना ते दिसत. आता एक साय मेडिकलचे म्हणून आपल्या अजून एक लॉगिन आहे, ते सायल मेडिकलचे आहेत, ते त्याचे दिसतंय. आता आपण तर मेडिकल्स म्हणजे आता प्रोडक्ट्स वगैरे ॲड केले तरी पण आपल्याला डाऊट असतं की आता हा बाबा आपण पूर्ण ChatGPT किंवा पूर्ण AI वरती डिपेंड कसं राहू. तर आपल्या मनात थोडं शंका राहते की म्हणजे AI ने जे प्रोडक्ट्स वगैरे आपल्याला सजेस्ट केलेत ते ॲक्युरेट आहेत की नाही बाबा, की आपण जर का ते प्रोडक्ट्स वगैरे घेतले त्याला आपण साईड इफेक्ट काय होऊ शकतो का नाही. त्यासाठी ना आम्ही डॉक्टर लॉगिन ठेवलेले आहे. तरी झाले आपले डॉक्टरचे हे, आपण डॉक्टरला इथून आहे ना सर्च वगैरे पण करू शकतो. आणि आपले की फाइंड सी ऑलो क्लिक कर. आता हे आपले जेवढे पण कॅटेगरीचे डॉक्टर आहेत ना ते दिसणार. समजा न्यूरो सर्जन असेल, डेंटिस्ट वगैरे असेल, तिथे आता सिद्धेश म्हणून एक मित्र आहे माझा, त्याचा लॉगिन घेतलं मी. आता तो न्यूरो सर्जन, त्याला एक्सपिरियन्स किती हे आपण त्यालाच टाकायला सांगतो. तिथून आहे ना आपला फेवरेट जर का केलं तर तो फेवरेट लिस्टमध्ये दिसणार. आता तिथून एक डेट सिलेक्ट कर, टाइम सिलेक्ट कर आणि बुक नावचं सेशन. आता ही रिक्वेस्ट आता जो डॉक्टर लॉगिन आहे त्याला दिसणार. सर तर आता आपल्याकडे टोटल 2 पेशंट आहे. आता एक आपण म्हणजे आता जो आपण रिक्वेस्ट पाठवली तो आदित्य म्हणून, आणि अजून एक युजर लॉगिन आहे त्याचं एक आहे. तर आपल्याकडे आत्तापर्यंत किती अपॉइंटमेंट्स आले ते पण दिसतात आहे.
आणि ह्याचं मेन्यू क्लिक कर आणि हे सगळं रिअल टाईम आहे सर की जसं युजर्स वगैरे येतील तसं. आता आपल्याकडे पेशंट किती ना त्याचं काउंट दिसणार. पेशंट क्लिक कर सर. हे तर आपल्याकडे पेशंट आहे. तर पेशंटचं नाव, त्याची फोन नंबर आणि डेट ऑफ बर्थ हे एक दिसणार एकदा. आता अपॉइंटमेंट्समध्ये आता आपण नाही का आदित्य वयाची एक पाठवली होती रिक्वेस्ट. खाली घे. ठीक आहे ना. हां खाली घे. आहे का इथे रिक्वेस्ट आली. आता आपण 10 PM म्हणजे 10 PM टाइम सिलेक्ट केला. तिथून जर का एक्सेप्ट केली आणि आपण एक्सेप्ट किंवा रिजेक्ट करू शकतो. एक्सेप्ट जर का केली ती रन टाईमला युजर साईडला दाखवणार अपॉइंटमेंटचं म्हणजे शेड्यूलच्या सेक्शनमध्ये त्याच्यातमध्ये दाखवणार की आपली रिक्वेस्ट एक्सेप्ट झाली की रिजेक्ट झाली, किंवा जर का एक्सेप्ट पण नसेल केली किंवा रिजेक्ट पण नसेल केली तरी अवेटिंगमध्ये दाखवणार शेड्यूल कार्डमधचा. आता का अवेटिंगमध्ये दाखवतात का न्यूरोलॉजीमध्ये नाही ते सॉरी इथं म्हणजे आता अप्रूव्ह केली ना आपण मग ते दाखवली तिथं बॅगचा. आता हे झालं डॉक्टर साईड. तर आता समजा आपल्याला ब्लड टेस्ट वगैरे जर डॉक्टर म्हटले की तुम्हाला जर का ब्लड टेस्ट वगैरे करायची जरूर होते किंवा अजून समजा डेंग्यूचे वगैरे तुम्हाला क्षमता वाटते ते, तर काय करायचं पॅथॉलॉजी साईटचं आपल्याकडे लॉग इन दिलेलं आहे. पॅथॉलॉजी क्लिक कर, बुक टेस्ट कर सर. तर आता आपल्याकडे ब्लड टेस्ट जर का करायचं असेल तर ब्लड टेस्टवर जर का क्लिक केलं तर आपलं म्हणजे आता 2 आपल्याकडे हे पॅथॉलॉजी लॉग इन्स आहेत. तर कोणत्या लॉग इन म्हणजे कोणत्या पॅथॉलॉजी लॉग इनमध्ये ब्लड टेस्ट अवेलेबल आहे ना ते दाखवतं. तर सार्थक क्लिनिक तर सार्थक क्लिनिकमध्ये ब्लड टेस्ट अवेलेबल आहे. प्रसाद क्लिनिकमध्ये पण ब्लड टेस्ट अवेलेबल आहे. पण सार्थक क्लिनिकची फी किती आहे, ब्लड टेस्ट करण्यासाठी लागणारा टाईम, परत फीसाठी म्हणजे आता प्रसाद क्लिनिकची ब्लड टेस्ट करण्यासाठीची फी किती आहे आणि त्याला लागणारा टाईम. आता इथून डेट पिक कर. डेंग्यूचा आता डेंग्यू जर का सिलेक्ट केलं तर बघा सर. आता मगाशी सार्थक क्लिनिक खाली होतं पण आता प्रसाद क्लिनिक वरती आले. पण प्रसाद क्लिनिकची फी किती जाते 1200 आणि डेंग्यू टेस्ट करण्यासाठी लागणारा टाइम किती 1.5 आवर. आता डेट सिलेक्ट कर. पिक्स हां आता नाही ना बुक नाव. आता आपण डेट आणि टाइम सिलेक्ट केला. आता बुक नाव जर का क्लिक केलं तर ही रिक्वेस्ट पॅथॉलॉजी साईडला जे लॉग इन आहेत ना त्याला जाणार. आता इथं कसं होतं की आपण बघतो की बऱ्याचशा म्हणजे सोनोग्राफी जरी आपल्याला करायची असेल, एक्सरे जरी करायचं असेल तर नवले हॉस्पिटलमध्ये आपल्याला जेवढं प्राईसमध्ये भेटेल म्हणजे हाफ प्राईसमध्ये भेटतं. बाकीच्या जर आता तुम्ही दीनानाथ मंगेशकरला गेला तर तुम्हाला खूप जास्त म्हणजे 1200 रुपयाला एक एक्सरे असतो त्यांचा. तर मग ते तसं तुम्हाला त्या हिशोबाने तुम्हाला दाखवण्यासाठी ते प्राईसचे रेंज तुम्हाला दाखवत होते की वर खाली कसं येते आणि त्या हिशोबाने तुम्ही बुक करू शकता. सर इंटरप्टेड पर म्हणजे आमचं जे रिअल टाइम चॅट आहे ना दाखवायचं राहिलं डॉक्टर साईडला. आता आपण आदित्य क्लिक कर. आता आदित्यने हे मेसेज टाकलेले आहेत त्याला की फॉर एक्झाम्पल की मला होते मग आपण रिअल टाईम ॲन्सर करू शकतो. आता हे डाटा पूर्णपणे ना फेच होतो. एक मेसेजवर क्लिक कर. आता इथून जर का डॉक्टर जर का मेसेज जर का टाकला तर मेसेज डॉक्टरला रिअल टाईममध्ये दिसतो. मेसेज आला सर. असं ना आपण ना जर का कम्युनिकेशन पण करू शकतो डॉक्टरसोबत प्लस कॉलिंगचा पण वगैरे ऑप्शन दिला. पण आता म्हणजे कॉलवर जर का क्लिक केलं तर ते व्हॉट्सअपवरती रिडायरेक्ट होतं. समजा व्हॉइस कॉल व्हिडिओ कॉल करायचा असेल तर. सर आता हे आता का आपल्याकडे 37 पेंडिंग टेस्ट म्हणजे आता आम्ही ऑलरेडी ते म्हणजे जास्त करून आम्ही टेस्ट करण्यासाठी भरपूर वेळ हे केलं. तर आता अपकमिंग टेस्टमध्ये आता का सर आता आपण डेंग्यूची टेस्ट बुक करायला सांगितली होती. तर अप्रूव्ह किंवा रिजेक्टचं ऑप्शन होतं. जर का अप्रूव्ह केलं तर हे पण त्याला रिअल शेड्यूल कार्डमध्ये रिअल टाईम दिसणार. अप्रूव्ह कर आणि ॲड टेस्ट होता. आता जर का आपल्याला जर का एखादी टेस्ट ॲड करायची असेल जसं आपण प्रोडक्ट ॲड करतो. आता डेंग्यू टेस्ट आहे आपल्याकडे, ब्लड टेस्ट आहे. तर जर का अजून कोणती जर का टेस्ट ॲड करायचं असेल तर आपण ॲड करू शकतो. बॅगचा युजर साईडला जा. शेड्यूलमध्ये ना ते सगळं दिसतं की शेड्यूलमध्ये जा. का सर आता हे दिसतं आपण की ब्लड टेस्ट डेंग्यू टेस्ट आहे प्रसाद क्लिनिकनी ब्लड टेस्ट अप्रूव्ह केली ती किंवा सार्थक क्लिनिकली ब्लड टेस्ट अप्रूव्ह केली का प्रसाद क्लिनिकने डेंग्यू टेस्ट अप्रूव्ह किंवा केली का वेटिंग केली ते एक दाखवतं. आता हेल्थ इन्शुरन्स साईडला कसं आहे की तुमचं नॉर्मल जे म्हणजे पेशंटचा प्रत्येक माणसाचा एक हेल्थ विमा असतो. आता बरेचसे लोकांना माहिती नसतं की गव्हर्नमेंटचे आयुष्यमान कार्ड वगैरे बरेचशे गोष्टी असतात जे की फीमध्ये 5 लाखाचा विमा तुम्हाला देतात. तर मग ते सगळे गोष्टी पण आम्ही त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. तर इथे गव्हर्नमेंट प्लॅन्स आणि प्रायव्हेट प्लॅन्स पण आहे जे की ॲको किंवा जे वेगवेगळे कंपनीज आहेत जे स्वतःचे प्लॅन्स देतात तुम्हाला ते पण तिथं मेन्शन आहेत. आता गव्हर्नमेंट स्कीम्समध्ये जाऊया. आता गव्हर्नमेंट स्कीममध्ये आयुष्यमान भारत एक आहे आणि CGS एक आहे. तर त्या आयुष्यमाने अप्लाय केल्यावर होतं. आणि इथे बाय दिस प्लॅनमध्ये तुम्ही जर आयुष्यमान कार्डवरती क्लिक केलं बाय दिस प्लॅनवरती नेम टाकलं तर मग तुम्हाला तिथे ते दिसणार.
आणि इथे तुम्हाला दिलं आहे की 5 लाखाचा तुम्हाला विमा भेटणार आणि तुम्हाला 0 फीस पे करावं लागतात. मेंटल गो टू डॅशबोर्ड. आता इथे ते सेम प्रायव्हेट प्लॅन्सला पण आहेत. एक प्रायव्हेट प्लॅनला पण तेच एको गो डिजिट हे सगळे जे आहेत ते त्यांचे आहेत. आणि ह्याच्यावरतीच हे इथं बाय दिस प्लॅनवरती ते पण तुम्हाला दिसणार. आता इथं फाईल क्लेमवरती तुमचं जे फाईल जे आहे ते क्लेम केलेले आहे ते पण तुम्हाला तिथं दिसणार. तुम्ही इथं सगळ्या गोष्टी भरून शकता आणि त्याचं तुम्हाला दिसणार पण ते त्या साईडनं हेल्थकेअर साईडनं तुम्हाला तिथं फ्रेच होतं का नाही. बॅक. तर आता हेल्थ रिलेटेड गोष्टी तर संपल्या. आता मेंटल हेल्थच्या रिलेटेड गोष्टी ज्या आहेत त्या चालू करू. ठीक आहे. ते हो सगळ्यात लास्टला. ठीक आहे. मेंटल हेल्थमध्ये आम्ही स्टार्टिंगला कोट्स ठेवलेत ते इंडेक्स वाईज ॲक्सेस होतात ते कोड्स. आणि हे चेक करावं लागतं 8 महिन्यासाठी स्टार्टिंगला. खूपच डिप्रेस असाल तुम्ही तर मग तुमची जरा एनर्जी बूस्ट करण्यासाठी शेक. ठीक आहे. पहिलं तो स्ट्रेस लेवलवर क्लिक कर. स्ट्रेस लेवल. तर ह्याचं असं केलं आहे की तोंडाच्या ॲनालिसिसवर स्ट्रेस लेवल कॅल्क्युलेट होतो. म्हणजे एक्झॅक्ट ॲक्युरेट नाही आहे पण करतं. ठीक आहे. टेक्निक ॲनालिसिस. लो स्ट्रेस. ठीक आहे. म्हणजे ह्याने असं स्ट्रेस कॅल्क्युलेट होतं आणि हे जे स्ट्रेस जर कॅल्क्युलेट झाला आहे तो सेव्ह होतो स्टार्टिंगला आणि ते दाखवतं की आता मॉडरेट स्ट्रेस आहे नाही का सगळं मिळून. आता सेकंड कार्ड आहे मूड ट्रॅकर. ॲडवरचं. तर ह्याच्यावरनं जे आपण मूड सिलेक्ट करतो ना ते ट्रॅक होत राहतात आणि त्या ज्या बेसिसवर जसं आता हॅपी आहे हे कर ह्याच्या बेसिसवर यूट्यूबवर आपल्याला व्हिडिओ सजेस्ट होतात की जरा समजा डिप्रेस वगैरे सर्च केलं वगैरे त्या सगळ्या गोष्टी होतात. ते व्हिडिओ प्ले होतात. आता या साऊंड अनालिसिसवर की आपला मूड कसा आहे या गोष्टी कळतात आणि त्याच्या म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला एक्सरसाइज पण भेटतात की ह्या एक्सरसाइज कर हे कर ते कर. आय एम फिलिंग डिप्रेस्ड. तर हे असंच ॲनालिसिस दाखवतो आपल्याला. तर हे असे ॲनालिसिस दाखवतो की न्यूट्रल आहे, पिच काय, स्पीच रेट काय आणि प्रायमरी इमोशन काय, सॅडनेस वगैरे त्या सगळ्या गोष्टी. आणि खाली जाऊन आपण रिलॅक्सेशनवर जाऊन तो AI आपल्याला हे करतो की एक्सरसाइज देतो की तू या गोष्टी कर त्या गोष्टी कर नाही का, जसं मेडिटेशन वगैरे. आणि हे जे आहे ते आपण जे बोलतो त्याच्यावर ॲनालिसिस नाही करत. तो ॲनालिसिस करतो आपली टोन काय, की जरा आपण कमी आवाजात बोलतोय जास्त आवाजात बोलतोय. म्हणजे तुमचं एनर्जी बूस्ट करण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज पण तिथे सजेस्ट केलेलं असतात की तुम्ही जर डिप्रेस असाल ना तिथनं कसं बाहेर निघायचं हे सगळं तिथे हँडल केलेलं आहे. प्लस स्लीप पण खूप जास्त मॅटर करते आपल्याला कारण की आपण दुर्लक्ष करतो. आपण कॉलेज स्टुडंट्स एकदम 3-4 तास झोपतात तर मग त्यासाठी एक कंप्लीट स्लीप शेड्यूल पण तुमचा चांगला पाहिजे असतं. तर त्यासाठी तुम्हाला स्लीप ट्रॅकिंग पण ठेवलेलं आहे की तुम्ही रोजचे किती दिवस झोपता आणि ते सगळ्या गोष्टी. हां आता ह्याच्या बेसिसवर की आपण आपली स्लीप शेड्यूल काय त्याच्यावर बेसिसवर आपलं AI आपल्याला हे पण सांगतो आणि तो फॅक्ट्स पण येतात. जर आम्ही जनरेट केलं AI इनसाइट्स या सगळ्या गोष्टी सांगतो तो. आणि आम्ही जनरल पण ठेवली आहे जर्नल की ज्याला कुणाला सवय असे डायरी लिहायची वगैरे त्या सगळ्या गोष्टी. तर जर्नलमध्ये आपण लिहू पण शकतो, रेकॉर्ड पण करून ठेवू शकतो आणि रेकॉर्डेड गोष्टी ह्यात दिसतात. आणि ह्यात दिसल्यावर आपण त्याला एडिट करू शकतो आणि परत जेव्हा आपण रेकॉर्ड केलं आहे ना तिकडनंच पुढची रेकॉर्डिंग पण करू शकतो. म्हणजे दोन्ही गोष्टी मर्ज होतील. आणि हा आहे आमचा मेंटल हेल्थचा चॅटबॉट जो की लय भारी बोलतो. जर ह्याला मी टाकलं की आणि
आणि इथे तुम्हाला सेंटिमेंट्स पण ॲनालिसिस करतात. तुमचे सेंटिमेंट्स काय आहेत, नेगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे का न्यूट्रल आहे, ते सगळे सेंटिमेंट्स पण ॲनालिसिस करून तुम्हाला सांगतात. पुढे घे. आणि या गोष्टी डिफरंटमध्ये सेव्ह होतात आणि इथनं डिलीट केल्यावर ट्रॅशमधनं परमनंटली डिलीट करू शकतो. ॲडमिनचा डॅशबोर्ड. ॲडमिनचा डॅशबोर्ड. ठीक आहे. आता इथे तुमचे जे 4 लॉगिन्स आहेत आणि ते आम्ही ॲक्सेस फक्त आमच्या चौघांना ॲक्सेस आहे त्याचा, की इथे तुमचे किती डॉक्टर आहेत त्याचं तुम्ही हे करू शकता. परत युजर्स तुमचे किती आहेत ते पण तुम्ही बघू शकता. फिमेल मेल युजर्स. परत पॅथॉलॉजी लॅब्समध्ये तुमचे किती लॅब्स आता आहेत तुम्ही टाकले ते. आणि ई कॉमर्स साईडला पण तुमचे किती वेंडर्स आहेत आणि त्यांचे व्ह्यू प्रोडक्ट्स केल्यानंतर ना त्यांनी किती प्रोडक्ट्स ठेवलेत त्यांच्यामध्ये ते पण तुम्हाला दिसले. ते हे त्यांनी ॲड केलेले होते ते प्रोडक्ट्स तिथे दिसलेत. स्टोरी सांगणार होते. हां, तर हे बेमॅक्स आहे ना, तो एक म्हणजे 2004ला एक फिल्म होती, डिझनीजने केली होती. त्याचं नाव होतं बिग हिरो 6. तर मग त्याच्यामध्ये एक बेमॅक्स होता जो की टडाशी यमाडा त्याचा जो भाऊ असतो तो मेला होता त्याच्यामध्ये. आणि त्याने तो एक त्याच्या भावासाठी हिरोसाठी बनवला असतो तो. आणि तो जो आहे ना म्हणजे त्याचे खूप म्हणजे एवढी पण लहान होती मी, पण तो एक म्हणजे खूप जास्त आवडलेल्या गोष्टी. आणि तुमचं AIचं सेमिनार होतं ना त्याच्यामध्ये मला हे सगळे गोष्टी माहीत नाही का क्लिक होत होते, पण ते सगळे गोष्टी मला क्लिक होत होते की तुम्ही जे एजंट्स आणि ते सगळी गोष्टी बोलत होता ना, मी म्हटलं की भाई किती भारी, आपण हे जर इथं शिफ्ट केला आणि बेमॅक्स एक तयार केला तर कसं होऊ शकतं. म्हणजे आता जेव्हा पायथनचा प्रोजेक्ट येईल ना तेव्हा एक ॲक्च्युअल बेमॅक्स जर IoTने बनवता आला तर खूप भारी होईल. आणि ह्याच्यामध्ये कसं झालं की बेमॅक्स हा एक प्रॉपर हेल्थकेअर असिस्टंट असतो. त्याच्यामध्ये त्याने आउचवरती पण तो डिटेक्ट करतो की तुम्हाला किती तुमचं काय आहे, तुम्ही 1 to 10 पर्यंत तुमचं रेटला म्हणजे पेनला काय रेट द्याल, ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. आणि असं म्हणता येईल की हे एक ड्रीम होतं माझं जे की कोटूवेबने थँक्यू सो मच तुम्ही पूर्ण केलं आहे. आणि ते बेमॅक्स एक कन्सेप्ट त्याच्यावरनं आली. सर एक फीचर म्हणजे आमचं इमर्जन्सी बटन. म्हणजे राहिलेच आहे का अजून? एकच बाकी आहे फक्त, एकच. फक्त फोन जरा जोरात शेक पण केला ना असा आणि ऍक्टिव्हेट केल्यावर आवाज वाढव ना, आवाज वाढव ना. याने ऍक्सेस नाही दिला आवाजला. म्हणजे ऑटोमॅटिकली आपला आवाज पूर्ण फुल होऊन जातो आणि पूर्ण आजूबाजूचे लोक हां, फोनमधनं खूप जोरात आवाज येतो, तो सायरनचा आवाज येतो. आपल्याला हा व्हॉट्सअपला रिडायरेक्ट करतो. तिकडं आपल्या म्हणजे इथं मेसेज आपण सिलेक्ट करू शकतो की आपल्याला काय द्यायचंय, की जरा इथं मेसेज इमर्जन्सी आय नीड हेल्प. इमर्जन्सी आय नीड हेल्प नंतर आपली लोकेशन पण त्याला जाते व्हॉट्सअपला. ओके. आणि त्याच्या आधी कॉल पण जातो ॲम्ब्युलन्सला. अच्छा, असं आहे. चांगलं गेलं. ठीक आहे सर. थँक्यू सो मच. आहे म्हणजे कम्प्लीट ॲप्लिकेशन आहे ज्यामध्ये सगळे फीचर्स आम्हाला वाटले की एक तुम्ही जो सुरुवातीला जे सांगितलं तेच आम्ही शोधत होतो की नेमकं हे कसं ॲप वर्क करणार आहे पुढे. पण ज्या गोष्टी आम्ही शोधत होतो त्या सगळ्या आम्हाला वाटल्या की या ॲपमध्ये कम्प्लीट केल्यात. त्यामुळे आम्ही तुम्हाला स्टँडिंग ओवेशन दिलं आहे. तर अजून काही तुम्ही म्हणजे बघू शकता की याच्या पुढे याला कसं काही पॉईंट्स राहिले असतील किंवा फ्युचर स्कोपमध्ये काही असेल किंवा बिझनेस मॉडेल रिलेटेड आपण बघू शकतो. त्या गोष्टी जरा विचार करा जे की प्रॉपर सोल्युशनच असलं पाहिजे, एकच ॲप. ठीक आहे. फ्युचर स्कोपमध्ये अक्षय सरांनी आम्हाला कंपल्सरी सांगितलेलं आहे तुम्ही फ्युचर स्कोप बोलायचं नाही तिथे, म्हणून आम्ही एकही गोष्ट सांगितली नाही. पण अशा बऱ्याचशा गोष्टी जे की अजून इम्प्लिमेंट करू शकतो आम्ही. ठीक आहे. UI वगैरे छान केलं आहे आणि एकदम डिसेंट होता. येस, Thank you, थँक्यू. थँक्यू सर. सो माय नेम इज श्रावणी अँड आणि आत्ताच आम्ही बेमॅक्स नावाचा प्रोजेक्ट प्रेझेंट करून आलो आहे आणि आत्ताच आम्हाला स्टँडिंग ओवेशन भेटलं आहे. सो वी आर सो मच हॅपी फॉर दॅट. अँड आमचा प्रोजेक्ट बेसिकली एक हेल्थकेअर कंपॅनियन आहे जो की तुम्हाला एक टॅगलाईन सोबत येतं की सेल्फ केअर इज द बेस्ट केअर. आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप सगळे मॉड्युल्स एजंट पण ॲड केलेले आहेत जे की मेंटल हेल्थ आणि बरेचसे असे वेरियस तुम्ही गोष्टी बघू शकता आमच्या ॲपमध्ये. आणि कोटू ॲपबद्दलचा एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही जेव्हा पण कोडिंग शिकाल तुम्ही नेक्स्ट लेवल शिकाल हे फॉर शुअर आहे. आणि दरवेळेला आम्ही सरांकडनं जेव्हा विचारतो की कुठलीही कन्सेप्ट कळाली का, तर सर नेहमी बोलतात की तुम्ही 3 शब्दांचं लक्षात ठेवा की तुमच्या गोष्टी हे जे तुम्ही शिकताय हे का शिकताय. जेव्हा तुम्हाला त्याचं काम भेटेल ना तेव्हा तुम्हाला ती कन्सेप्ट इतकी चांगली कळेल की तुम्हाला परत
त्या गोष्टीबद्दल विचार करायची पण गरज नाही पडणार. तुम्हाला डिरेक्टली आठवेल हां इनहेरिटन्स आहे, तर मग आपण कशासाठी वापरतो, कुठलीही गोष्ट कुठल्यासाठी वापरतो हे आम्हाला इन डीप विथ सोर्स कोड नॉलेज आहे त्याचं. आणि हे असलंच शिकणं आम्हाला कोटुवेबमध्ये एक्सपिरियन्स झालं. सो वी आर सो लकी फॉर दॅट. हॅलो, माय नेम इज सिद्धी. मी कोटुवेबमध्ये नाही, श्रावणीने आत्ताच सांगितलं तुम्हाला इंट्रो प्रोजेक्टचा. तर मी माझी कोटुवेबची जर्नी सांगते. मी पहिल्यांदा इकडे CCPPची बॅच केली, त्याच्यानंतर जावा आणि आता रिसेंटली फ्लटर, आणि खूप हेल्पफुल आहेत. सो कोटुवेब इज द बेस्ट. माझं नाव पृथ्वीराज काळे. मी जावा वर्च्युअलला होतो, आता फ्लटरला घेतला आणि पायथनला पण आहे. तर बेस्ट एक्सपिरियन्स म्हणजे मला स्टार्टिंगला म्हणजे एक पण लँग्वेज नव्हती की येत नव्हती, म्हणजे काहीच कळत नव्हतं की कोडिंग कशासाठी शिकतो आपण, नक्की काय असतं काय नाही. आम्ही सगळे कोड गुगल करायचो, ChatGPT करायचो, तर सगळे कोड तिकडून घ्यायचो. मला जेव्हापासून आम्ही सरांकडे शिकायला लागलो, पूर्ण एक लाईन आपण कॉमा कसं का बरं देतो, सेमिकोलन का बरं देतो, एक गोष्ट आम्हाला कळाली. त्याच्यामुळं आम्हाला 0पासून एकदम 100पर्यंत कसं प्रोजेक्ट बिल्ड करायचा, कसं म्हणजे पूर्ण बेसिक टू टॉपपर्यंत आम्हाला सगळं शिकवलं गेलं. त्याच्यामुळं आम्ही इतक्या भारी लेवलचा प्रोजेक्ट बनवू शकलो. तर माझी पहिलीच बॅच आहे फ्लटरची. मी याच्या आधी कुठं क्लासला नव्हतो, काय नव्हतं. मला माझ्या मित्रांनी सांगितलं होतं जावाला की जावा जॉईन कर, पण मी त्याचं ऐकलं नाही आणि त्याचं मला अजून पण रिग्रेट होतोय. पण जेव्हापासून फ्लटर जॉईन केलं तेव्हापासून इंटरनल गोष्टी कळायला लागल्या की OS कशी चालते, फ्लटरमधला कोड ॲक्च्युली रन कसा होतो. सर एवढ्या बेस्ट लेवलला गोष्टी शिकवतात की त्या आपण विसरूच नाही शकत. विसरायचा प्रयत्न जरी केला तरी ते विसरलं जात नाही. सर अशा गोष्टी असं शिकवतात. तर थँक्यू.